शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या YouTube चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण संक येथील रामण्णा डोणी यांच्या पेरू बागेवरती आलेलो आहोत। ह्याच्या अगोदर आपण पेरूच्या फुल सेटिंग साठी कळी निघण्यासाठी यांना स्प्रे दिलता आणि त्याचे रिझल्ट जाणून घेण्यासाठी तसंच केलेलं नियोजन व ह्यांच्या ह्या पेरू बागेचं व्यवस्थापन हे गेले खूप दिवसापासून आर्यन बायोटेक कंपनीचे काय प्रोडक्ट वापरतात आणि त्या प्रोडक्टचं आलेलं रिझल्ट ह्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा। रामण्णा निंगप्पा डोणी, गाव संक तालुका चर्चल, जिल्हा बिजापूर। आता ही जी तुमची पेरूची बाग आहे तर टोटल किती झाड आहेत? 300 झाड आहे। 300 झाड आहेत आणि किती वर्षाचे आहेत? 7-8 वर्षाचे आहे। 7-8 वर्षाची बाग आहे। तर आपण ज्यावेळी फ्लावरिंग साठी आपण तुमचे कळी आणि हे निघण्यासाठी स्प्रे दिलता, त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? चांगला वाटला। ह्याच्या अगोदर म्हणजे एवढी जे आता सेटिंग दिसते आणि जे पेरूची संख्या सध्या दिसते बारीक गोटी तेवढी होती का अगोदर? नाही। तर यांना आपण जे दिलतं तर आर्यन क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड व आर्यन बायोटेक आर्यन ग्रुपचा जो प्रोडक्ट आहे जयम, त्यानंतर लिक्विड बोरॉन आणि त्यानंतर त्यात एखादं कीटकनाशक आणि बुरशीनाशक दिलतं आणि त्यासोबत नंतर 4G ऍडव्हान्सचा एक स्प्रे दिलेला आहे आणि खाली एक खत दिलेलं आहे। तर आपण ह्यांच्या बागेवरती बघूया सेटिंग किती झालेली आहे आणि त्यांना आलेला रिझल्ट कसा वाटला हे थोडक्यात आपण बघूया। तर ह्यांची जी कळी आहेत पहिला ज्यावेळी स्प्रे देण्या अगोदर अजिबात फुलकळी वगैरे नव्हती किंवा ह्यांच्या बागेला कळ्या निघाल्या नव्हत्या। आता सेटिंग तर भरपूर आहे व बाग 8 वर्षाची आहे। ह्याच्या डोस वगैरे काय दिलता का तुम्ही? तर भरपूर संख्या हे झालेली आहे टोटल। फक्त काय पान आणि देठ आपलं जे निघालेली कळी आहे ते पूर्ण हिरवं दोन्ही असल्यामुळं थोडस एवढं क्लिअर निघणार नाही, पण आणि ह्याच्यानंतर आपण आता सेकंड स्प्रे आणि खालनं ड्रिंचिंग देत आहोत जेणेकरून त्याची आता साईज व हे आपल्याला भेटेल। असे झाड पण मोठे आहेत आणि सेटिंग पण चांगली झालेली आहे आणि साईज पण होत आहे आता। तर हे होता संक येथील आपले डोणी गुरुजी यांच्या पेरूवरती आलेला रिझल्ट। यानंतर साईज आणि फायनल अजून 1-2 व्हिडिओ यांचे आपण नंतर करूया आणि त्यासोबत तुमच्याशी नक्की शेअर करूया। धन्यवाद।